महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना पदयात्रा रविवार दिनांक 4 मे ते सोमवार 5 मे रोजी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि इतर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नृसिंह मंदिर पोखर्णी ते परभणी पर्यंत आयोजित केली होती। काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या सद्भावना पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाज एकोप्याने राहील, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील येणाऱ्या गुंतवणुकीस मदतगार होईल, महाराष्ट्राची आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती सुधारेल आणि महाराष्ट्र पुन्हा गतवैभव प्राप्त करेल। सद्भावना यात्रा महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राचे सामाजिक गतवैभव पुन्हा प्राप्त करून देईल, तसेच लोकशाही मूल्य आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारलेला जन आंदोलक संदेश देत आहे। यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यापेक्षा लोकांच्या घरोघरी जाऊन जागृती करणे गरजेचे आहे। आज संविधानाला सर्वात जास्त धोका भाजपकडून आहे। भाजप नेते नेहमीच संविधान बदलण्याची भाषा करतात। देशाचे गृहमंत्री भर संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा तिरस्कार करतात। सर्वसामान्य जनता या सरकारला वैतागलेली आहे। शेतकरी त्रस्त आहेत, म्हणून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर उतरली आहे। महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रणिती शिंदे, विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, माणिकराव ठाकरे, वरपुडकर, राहुल बोंद्रे, आरिफ नसीम खान, व्यंकटेश जी, कुणाल चौधरी, रवींद्र चव्हाण यांच्यासह नागरिक बंधू भगिनी, हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। तुम्ही एक नवीन आंधी घेऊन महाराष्ट्रात आलाय, काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे। हीच ती वेळ आहे। कोणी ना कोणीतरी कोणाच्या तरी घरात वाट पाहतंय। आज जेव्हा आपण तळागाळात फिरतो तेव्हा लोक म्हणतात आम्ही वैतागलो। खरं तर कालच मी म्हणत होती की लोकसभेच्या वेळेस ते लोकसभेची निवडणूक ना भूतो ना भविष्य अशी ती निवडणूक होती। एवढ्या वर्षात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली। सत्ताधारी पक्ष एकीकडे, सत्ताधारी पक्षांनी साम दाम दंड, ईडी, भीती, पैसे सगळ्या गोष्टीचा वापर केला, पण तरी विजय लोकशाहीचा झाला, तरी विजय संविधानाचा झाला। कारण का ती निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली आणि नेमकं ते बघूनच भारतीय जनता पार्टीला जाग आली आणि विधानसभेच्या एक निवडणुकीत त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा आपल्यामध्ये आणला आणि तो मोमेंटम जो आहे तो लोकांमध्ये अजूनही आहे। लोक अजूनही वाट पाहताय की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्या घरापाशी कधी येतोय। फक्त कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मोर्चेबाजी बंद। आता आपण सगळे लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना साथ देण्याची गरज आहे। लोकांना अजून काय पाहिजे मला सांगा। आज आपण संविधान बचाव यात्रा या ठिकाणी काढली। सर्वात जास्त खतरा ज्या देशामध्ये संविधानाला कोणापासून जर असेल तर तो भारतीय जनता पक्षाकडून आहे। आज ज्या पक्षाचे गृहमंत्री राज्यसभेत उभे राहून बोलतात की आंबेडकर 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 ये फॅशन हो गया है, ह्याच्यापेक्षा मोठा तिरस्कार या देशात संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काय असू शकतो मला सांगा। रक्त पेटून उठायला पाहिजे। उषःकाल होता होता काळ लाल झाली, चला पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, आता ती वेळ आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।